पण आम्हाला असं जाणवलं की ह्या स्पॉटचा कुठेतरी एक टुरिस्ट स्पॉट हो म्हणून हो बनला त्याच्यात पाहिजे. ते मला खूप छान वाटलं, ती आयडिया खूप छान आहे. की कसं आहे ना, नुसतं मी तुला एखादी गोष्ट सांगितली बसून आणि तू तुझ्या डोळ्यांनी बघितलीस, या 2 गोष्टींमध्ये खूप फरक असतो. फरक आहे. मग आता तुला जर त्या गोष्टीपर्यंत आम्हाला न्यायचं असेल, तर आम्हाला तिथे काहीतरी छान छान. दाखवलं पाहिजे. कचऱ्यातून कला असं केंद्र. कचऱ्यातून कला. म्हणून मग आम्ही काय सुरुवात केली ना, आम्ही शाळांच्या मुलांना तिकडे बोलवायला सुरुवात केली. म्हणजे दरवर्षी आमच्याकडे कमीत कमी 50 ते 60,000 मुलं साईट व्हिजिटला येतात. हो. आणि ह्याचा उद्देश काय आहे, की एकतर तिथे आम्ही छान लायब्ररी बनवली आहे. हो मी आम्ही बघितली. तू खूप बघितलीसच. खूप छान छान पुस्तकं आहेत तिकडे, म्हणजे जी आपल्याला कधी कधी विकत पण घेता येत नाही तशी आहेत. ऍक्च्युली. आणि त्या एक म्युझियमच बनवलं आणि त्याला आम्ही एक वंडर म्युझियम म्हणून नाव दिलं. आणि तिकडे जी मुलं व्हिजिटला येतात त्यांना बेसिकली आम्ही हेच सांगतो, की तुम्ही कचरा म्हणून जर टाकलेलं आहे, त्याचं काय होतंय पुढे. ते बघा. आणि ते आम्हाला रिसायकल करण्यासाठी किंवा लँडफिल पर्यंत न जाण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी किती कष्ट किंवा मेहनत घ्यावी लागते. आता हे कष्ट किंवा मेहनत घ्यायला लागते हे आम्हाला त्यांना का सांगायचंय? मग तुम्ही त्या वस्तूच वापरणं कमी करा. तुम्ही जर टिश्यू पेपर वापरत असाल तर एकदम बंच ऑफ टिश्यू पेपर घेऊन हात पुसण्यापेक्षा एकच टिश्यू पेपर घेऊन हात पुसा. खरंय. किंवा प्लास्टिकचे कंटेनर्स वापरताना ते सुद्धा तुम्ही त्यांच्यामध्ये ते रियूज करू शकता का बघा. अवेअरनेस मुलांमध्ये आणणं. अवेअरनेस क्रिएट करणं हे तेवढंच गरजेचं आहे. सो ह्याच्यातनं तुला सांगते. आणि दुसरं असं आहे की आपल्याला आता पुढच्या जनरेशनला कुठेतरी हे ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. की तुम्ही जे काय वापरता वस्तू त्या तुम्ही थोड्या रियूज करायचा प्रयत्न करा किंवा रिड्यूस करायचा प्रयत्न करा, रिसायकल करायचा प्रयत्न करा. सो हे जे आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आम्ही त्या मुलांना तिकडे घेऊन येतो. आणि म्हणजे मी तुला सांगते, इतका मुलांवरती परिणाम होतोय आणि मुलांच्यात छान. इतका अवेअरनेस शाळांमधनं आता यायला लागलेला खूप आहे. सुंदर. आणि हीच मुलं घरी जाऊन आई वडिलांना पण शिकवणार असणार ना? आई वडिलांना पण शिकवतात. म्हणजे ती मुलं सुद्धा 4 वेळा विचार करतात, की मी हे करू का? हे मी टाकू का? किंवा हे मी टाकलं तर ह्याचं पुढे काय काय होणार होणार आहे? आहे? ह्याची त्यांना आता कल्पना यायला लागलेली. कल्पना आहे. सो शेवटी पुढे हीच जनरेशन आहे जी हो, बरोबर पुढे आहे. आपली एन्व्हायरमेंट ॲक्चुअली सांभाळायचं काम आपणच करणार आहे. असं काहीतरी निर्माण केलंय, की त्यामुळे त्यांनाच त्रास होणार आहे. तर त्यांनीच ॲक्शन आता आपणहून घेतली पाहिजे. सो ही आमची पहिली स्टेप होती. आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं, की ठीक आहे आता आम्ही 50,000-60,000 मुलांना दरवर्षी काय म्हणतो शिकवायचं काम करतोय शिकवायचं. किंवा त्यांचं मेंटल ब्लॉक कुठेतरी बदलायचा किंवा त्यांचं बिहेवियर पॅटर्न कुठेतरी बदलायचा प्रयत्न करतोय. 2 लाख घरांपर्यंत आम्ही पोहोचलो. मग आम्हाला वाटलं, की आता ज्या कचरा वेचक महिला आहेत, त्यांच्यासाठी पण आम्हाला आता काहीतरी करायला पाहिजे. त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आम्हाला काहीतरी करायला पाहिजे. कारण आज एवढे वर्ष झाली ज्या परिस्थितीत ते राहतायत, कुठेतरी त्यांना त्या परिस्थितीतनं वर काढणं पण गरजेचं आहे. मग आता त्यांना ह्या परिस्थितीतनं वर कसं काढायचं? मग आम्ही दरवर्षी एक प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. ओके. मग ती प्रोजेक्ट कशी? तर आधी त्या बायकांची घरं आम्ही नीट करून दिली. म्हणजे कोणाचे पत्रे तुटले असतील, तर ते पत्रे बदलून दे. तो घरांची डागडुजी करून तुम्ही ज्या घरात राहता ते तरी घर तुमच्या डोक्यावरचं छप्पर तरी नीट असावं. हे झाल्यानंतर मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही म्हटलं, की आता यांना आम्ही गॅस कनेक्शन्स घेऊन दिली. कारण एवढे वर्ष ते राहत आहेत आणि अजूनही चुलीवरती लाकडं गोळा करून स्वयंपाक करतायत. त्यामुळे त्यांना चुलीवरती लाकडं करतात म्हणजे परत तुम्ही झाडं तोडणार, म्हणजे परत तुम्ही एन्व्हायरमेंटचा ऱ्हास करणारच आहात. आणि धूर त्याच्यातनं आणि परत. धूर म्हणजे तुमचं हेल्थचे इश्यूज त्याच्यातनं येणारच आहे. सो आम्ही गॅस कनेक्शन्स घेऊन दिली. मग 1 वर्षी आम्ही त्यांना पाण्याची कनेक्शन्स घेऊन दिली. कारण त्यांना पाण्यासाठी अक्षरशः म्हणजे मैलोनमैल काय लांब सांगते? जाऊन शहरामध्ये सुद्धा आहे अजून? शहरात सुद्धा हे आहे. सो आम्ही त्यांना पाण्याची कनेक्शन्स घेऊन दिली. त्याच्यानंतर मग त्यांच्या घरात इलेक्ट्रिसिटी म्हणजे मीटर्स त्यांच्या नावाने घेऊन त्यांना इलेक्ट्रिसिटीची कनेक्शन दिली. आणि तुला सांगते, की या बायका इतक्या खुश झाल्या, की त्या म्हणतात आम्ही कधी आयुष्यात या गोष्टी इमॅजिन केलेल्याच नव्हत्या, की असं आमचं आयुष्य बदलू शकतं. आणि आज कसं आहे, की आज एका बाईचं आयुष्य बदललं ना तर पूर्ण घराचं आयुष्य बदलतं. खरंय. त्यामुळे आमचा
वुमन एम्पॉवरमेंट हा जो एक त्याच्या पाठचा जो उद्देश होता उद्दिष्ट. तो कुठेतरी साकार होतोय किंवा तो कुठेतरी म्हणजे चांगल्या चॅनलमधनं जातोय खूप छान. ह्याचं एक आणि सॅटिस्फॅक्शन त्यांना रोजगार पण मिळतो. त्यांना रोजगार पण मिळतो. हे झाल्यानंतर मग आम्हाला असं कुठेतरी जाणवायला लागलं की ठीक आहे, म्हणजे आपण आता त्यांच्या एन्व्हायरमेंट त्यांच्या हेल्थची काळजी घेतली, एन्व्हायरमेंटची काळजी घेतली, की ठीक आहे, भले मी म्हटलं तसं की सगळं जग काही मी बदलू शकत नाही, पण आज 2 लाख घरं, 2 लाखाची 5 लाख घरं डेफिनेटली होतील. म्हणजे आज 5 लाखातला आज तुला सांगते जवळजवळ महिन्याला आम्ही आज 20 टन 30 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती कचरा जो रिसायकल करतो. हं. आज तेवढे टन कचरा डम्पिंग ग्राउंडवरती जाणं बंद झालं. बंद झालं. जेव्हा 20 टन 30 टन कचरा तू दिवसाला बापरे! हो, आमचा दिवसाला 1-1.5 टन तर आम्ही रिसायकल करतोच करतो. खरं की काय? हो. म्हणजे अशी कल्पनाच करू शकत नाही की एवढा असं आणि हे तू एकदम छोट्या ह्याच्याबद्दल बोलतेस. 25 लोकांच्या 2 किलो हां. कचऱ्यापासून सुरुवात केलेली आज आम्ही 30 टन 25 टन महिन्याचं काम करतो. सो आज 25 टन तू विचार कर ना, 25 टन कचरा आज डम्पिंग ग्राउंडवर महिन्याला जाणं बंद झालं. 1 वर्षात किती झालं? ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.